सांगलीच्या युवकाचा इचलकरंजीत दगडाने ठेचून खून. वडिलांबाबत वादातून तिघांवर गुन्हा, दोघे ताब्यात. वडिलांबाबत फोनवरून वाईट बोलण्याचा राग मनात धरून सांगलीतील युवकाचा इचलकरंजीत निघृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शाबाज शब्बीर शेख वय 25 राहणार सांगली असे मृत युवकाचे नाव असून शहापूर परिसरातील सोलगे मळा महालक्ष्मी नगर येथे त्याचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. या प्रकरणी अरबाज शब्बीर शेख यांच्या फिर्यादीवरून आसिफ चिल्लानी यलकुंद्री, सोहेल सनदी दोघे राहणार शामराव नगर सांगली आणि अखिल मुजावर राहणार इचलकरंजी या तिघांविरुद्ध शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने सांगलीतून दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. बुधवारी सकाळी काही नागरिकांना सोलगेमळा परिसरात रक्ताच्या थारोळ्यात युवकाचा मृतदेह आढळून आला. डोके व चेहरा दगडाने ठेचल्याने ओळख पटवणे अवघड झाले होते. घटनास्थळी रक्ताने माखलेला दगड, रुमाल व चप्पल आढळली. ठसे तज्ज्ञ व श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार 16 फेब्रुवारी रोजी शाबाज हा संशयित मित्रांसोबत सांगलीहून इचलकरंजीत आला होता. मध्यरात्री 1:30 ते 2च्या सुमारास वादातून त्याच्यावर हल्ला करून खून करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी करीत आहेत. चॅनेलला सबस्क्राइब करा.